आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. जर ओबीसी मधून आरक्षण मिळालं नाही तर कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं हे ठरवू. मराठा समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून सरकारला वेळ देत आहे. कुणीही द्यावं पण आम्हाला आरक्षण द्यावं अशी संतप्त आणि अल्टिमेटम देणारी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिली आहे. खोटं सांगत आहेत बघा ते ओबीसीचे 2-3 नेते ते वरचे. मराठा विदर्भातला आरक्षणात गेला, खानदेशचा गेला, कोकणचा भाग गेला, जवळपास 70-75% पश्चिम महाराष्ट्राला गेले. मराठा राहिलेच म्हणजे आरक्षणात ओबीसी यायला. आता नोंदीत काही गेले, कशाला विरोध करतात? माझा तर सल्ला आहे, उलट सल्ला देण्यात इतकं मोठं मी नाही, पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजूने व्हायला पाहिजे. ओबीसीच्या नेत्यांना राहिलेले घेऊन टाकले आनंदात, असे जाणारच आहेत. आनंदात घेऊन टाकले तर आपले समाज सुद्धा चांगले राहतील. तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चालले येतच, त्यामुळे ओबीसीतूनच घेणार आहे. त्याच्याशिवाय सुट्टीच नाही, सुट्टीच नाही. नसता मराठा समाजाची बैठक घेऊन 1 महिन्याच्या नंतर आम्ही डिसिजन जाऊन ठरवणार 288 द्यायचे का 288 पाडायचे का आपले द्यायचे. आणि सगळ्या तरी धर्माची बैठक घेणार आहेत. मी आत्ताच बरेचसे खुलासे नाही करणार, पण मी जरी रात्री इथं आलो काल, माझं काम सुरू केलेलं आहे. समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार, जीव जरी गेला तर. तुमच्या जीवनावर चित्रपट येत आहे, संघर्ष योद्धा म्हणून तो आज राज्यभर प्रदर्शित होणार आहे. नाही त्याच्यात नाही जीव. पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की मला त्या पिक्चरात काही जीव नाही बघा, माझा आरक्षणात जीव आहे, मला ही लढाई लढवायची. त्यांना पण शुभेच्छा. त्यांनी आज पिक्चर लावलाय पण त्या टाकीला, त्यांना मनापासून शुभेच्छा. पण माझं सगळं ध्येय, माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे. माझे मराठीचे लोक पोरं कशी आरक्षण मिळून मोठी होतील याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे, तो कायम राहणार आहे. मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो. 2 पावलं मागं सरकतो, 10 पावलं पुढं जातो. मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढं सुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही. फक्त समाजाला विचारायचं, मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं, पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल होऊन तयारीला लागणार. यांना पाडायचं का आपले उभा करायचे, 2 एक प्रकार ठरवायचं. म्हणजे पाडण्यात मजा आहे, त्याच्यात मोठा विजय आहे, का आपले उभा करायचे. पाटील तुम्ही सिनेमा बघणार की नाही कधी? नाही, मला आता 7-8 दिवस तो उठताच येणार नाही. बघ कसं काय, मला आजच नाही खरंच ते. म्हणजे सध्या मला हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, आरक्षण लय महत्त्वाचं. महायुतीला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक शपथ घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार. मग त्याला मी काय करू शकतो सांगा, ते माझ्यासाठीचा प्रश्न असो. मी राजकीय नाहीच आहे ना. मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा महायुतीला फटका बसला होता, त्याच्यानंतर प्रतिक्रिया त्याची. हो ना, पण मी राजकीय नाही ना, त्यामुळे ते माझ्याकडे प्रश्नच येऊ शकत नाही. कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून जाणार, मी राजकारणी असतो. मी सामाजिक आहे, तो मार्गच नाही माझा. आता ते मी घालायचा नाही घालायचं, पण आमचं आरक्षण द्या, कुणी द्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना दिलं रे बाबा, मग मात्र पुढची रणनीती लय डेंजर असणार. पाटील, काल तुम्ही एक सरकारला